सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आता इकडे कल्पना ही अस्मितासोबत घाटासाठी काय काय लागतं त्याची सर्व यादी करत असते. तर आता इकडे कल्पना म्हणते की देवीच्या खणा नारळाच्या ओटीचे सर्व सामान आणि बाकी सर्व तू होम हवनाचे सामानाची तयारी कर. तेव्हा विमल म्हणते की आई तुमचा तर 9 दिवस उपवास असतो तेव्हा तयारी अगोदरच करायला हवी. तेवढ्यात सायली तिथे येते. तर सायली म्हणते की आई माझा सुद्धा 9 दिवस उपवास असतो आणि मी अनवाणीच राहते. ऐकून विमल आणि कल्पना अवाक होतात. तर अस्मिता म्हणते की कशाला. तेव्हा कल्पना म्हणते की प्रत्येकाची श्रद्धा असते. कल्पना म्हणते अस्मिता तर तू तर जेवून खाऊन उपवासाचं खाण्यासाठी पुढे असणार आहे. तर सायली म्हणते की आई आपण पहिल्या दिवशी गोडाचा स्वयंपाक करू बरं का. तेव्हा अस्मिता म्हणते की झालं. तू घरामध्ये कशी कामे करते याचं आता प्रदर्शन सुरू झालंय. तेव्हा कल्पना म्हणते की अस्मिता तुझं टोमणं मारण्याचं सुद्धा प्रदर्शन सुरू झालंय बरं का. सगळेजण तुझ्यासारखे आळशी नसतात. कल्पना लगेच अस्मिताला म्हणते की जे आळशी असतात ना त्यांच्यासाठी सुद्धा काम करायला कोणीतरी पाहिजेच ना. तर लगेच सायली ही किचनमध्ये जाते. तेव्हा कल्पना म्हणते की सायली सगळीच कामं अंगावर घेऊ नकोस. तर विमल म्हणते की सायली ताई तुम्ही काहीच काम करायचं नाही. तुम्हाला जे हवंय ना ते मला सांगा मी आणून देते. तर लगेच विमलने पूर्णा आजीसाठी कॉफी बनवलेली असते. तेव्हा सायली ती कॉफी घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात अस्मिता म्हणते की थांब तू किचनमधली कामं कर कॉफी मी घेऊन जाते. तेवढ्यात प्रेमाने अस्मिता ही पूर्णा आजीसाठी कॉफी घेऊन येते आणि पूर्णा आजीला सांगते की हे बघ पूर्णाई. तर पूर्णा आजी खुश होते. तर अस्मिता म्हणते की अगं पूर्णाई मी तुझ्यासोबत गप्पा मारायला आली. एक तर पहिल्यांदा त्या घरात गणपती आणि दुसऱ्यांदा आता ती हॉस्पिटलची भानगड. आपल्याला गप्पा मारायला वेळच नाही मिळाला. तर लगेचच अस्मिता म्हणते की तन्वी आणि रविराज काका घरात होते तर किती छान वेळ गेला मला कळलंच नाही. तेव्हा पूर्णाई म्हणते की हो ग. तर पूर्णाई म्हणते की त्या सायलीवरती हल्ला झाला आणि सगळं काही बारगाळलं. तेव्हा अस्मिता म्हणते की पूर्णाई सायलीवरती हल्ला कोणी केला असेल ग आणि हल्ला करण्यासाठी तिचा जीव एवढा कुणासाठी महत्त्वाचा असेल. तर लगेचच पूर्णाची विचार करू लागते. तेव्हा अस्मिता म्हणते की पूर्णाई मला जरा हे वेगळंच वाटतं. तर पूर्णाई म्हणते की वेगळं म्हणजे. तर अस्मिता म्हणते की बघ ना पूर्णाई आता अर्जुन हा गुन्हेगारासाठी वेगवेगळ्या केसेस लढतो. पण त्यावेळेस असं काही घडलं नव्हतं. पण जेव्हापासून अर्जुनने त्या सायली आणि मधुभाऊची केस घडली ना तेव्हापासूनच आपल्या घरावर संकट आलंय. तर अस्मिता म्हणते की त्या सायलीच्या केसच्या वेळेससुद्धा अर्जुनला किडनॅप केलं होतं आणि त्याच वेळेस जर काही बरं वाईट घडलं असतं तर. तेव्हा पूर्णा आजीला लगेचच भीती वाटू लागते. पण असं काही घडलं नाही. पण आता हे मारेकरी बघ ना पुन्हा कुठून अर्जुनकडे आलेच. तर अस्मिता म्हणते की आपला साधा भोळा अर्जुन या सायलीच्या प्रेमात अडकलाय आणि ती सायली आपल्या अर्जुनचा जीव घ्यायला निघाली. अस्मिता म्हणते की हे सगळं येऊन सायलीपाशी थांबतंय याचा सगळ्यांचा अर्थ काय असेल पूर्णाई. अस्मिता म्हणते की आता सायलीवरती हल्ला झाला होता यापुढेही होईल. तेव्हा पूर्णाजी अवाक होते. अस्मिता म्हणते की मला अर्जुनची खूप काळजी वाटते आणि हे सगळं जे काही होतंय ना ते सायलीमुळेच. इकडे आता पूर्णाजी हात जोडून देवाला म्हणते की देवा माझा अर्जुनचं रक्षण कर. तर इकडे रविराज आणि नागराज आता बसलेले असतात. तेवढ्यात प्रिया तिथे येत रविराजला म्हणते की बाबा मला तुम्ही जर चिडणार नसेल तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. तेव्हा रविराज म्हणतात की नक्कीच काहीतरी मागणी असेल. तेव्हा प्रिया म्हणते बरोबर आहे. प्रिया म्हणते की बाबा मी पूर्णाईकडे जाऊन येऊ का. तेव्हा चष्मा काढत रविराज म्हणतो की वाटलंच मला आणि यावर माझं काय उत्तर असेल ना हे तन्वी तुला चांगलंच ठाऊक आहे. तर रविराज म्हणतो की त्या अर्जुनला भेटायला जाण्याची काहीच गरज नाही. तर प्रिया म्हणते की मी त्याला भेटायला जातच नाहीये. मला पण असं वाटतं की मी माझ्या आयुष्यातून आता पुढं जायला हवं. रविराज म्हणतो की मग तुला पूर्णाईकडे त्यासाठी कशाला जायचंय. तर प्रिया म्हणते की सायलीच्या तब्येतीची चौकशी करायला. तर प्रिया म्हणते की आम्ही कसं जरी असलो ना तरी एकमेकांसोबत राहिलोय. तर लगेचच सुमन म्हणते की तन्वी तुझं मन किती मोठं आहे आणि रविराजला म्हणते की भाऊजी जाऊ द्या ना एकदा तन्वीला तिकडे. तर नागराजही म्हणतो की त्या मुलीच्या जीवावर बेतलं होतं. नागराज म्हणतो की तन्वी जर तिकडे गेली ना तर त्या अर्जुनला सुद्धा कळेल की तो किती चांगल्या मुलीच्या प्रेमाला मुकलाय. तेव्हा रविराज म्हणतो की जा भेटायला पण तिथे जास्त रेंगाळू नको बरं का तन्वी. तर खुश होत प्रिया म्हणते की मी पटकन येईल आणि प्रियाही तिची आवरायला निघून जाते. तर आता इकडे कल्पना ही सायलीसोबत किचनमध्ये असते. तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि सायलीकडे येत म्हणते की सायली कशी आहेस तू आता. प्रिया म्हणते की सायली आणि हे काय तू लगेच कामाला सुद्धा लागली.
तू तुझी काळजी घे बरं का स्वतःची, अगोदरच तुझ्या जीवावर बेतलंय. तर तेवढ्यात अश्विन सुद्धा तिथे आलेला असतो. तर अश्विन म्हणतो की तन्वी, आज चक्क तू सायलीस बरोबर एवढी प्रेमाने वागतेस. तर प्रिया म्हणते की कसं आहे ना अश्विन, माझ्याबरोबर कोणी किती जरी वाईट वागलं ना तरी मी चांगल्याची साथ कधी सोडत नाही. हसतच प्रिया ही सायलीकडे बघते आणि म्हणते की माझी आई माझ्याजवळ नाही म्हणून काय झालं, माझ्यात माझ्या आईचंच रक्त आहे ना. तेव्हा हसतच अश्विन म्हणतो बरोबर आहे. तर तेवढ्यात पूर्णा आजी आणि अस्मिता तिथे येतात. तेवढ्यात पूर्णा आजीला बघताच प्रिया ही पूर्णा आजीकडे येत मिठी मारते आणि म्हणते की पूर्णा आजी, कसं असतं ना, आपला शत्रू जरी वाईट असला ना तरी आपण त्याच्याविषयी वाईट मनात विचार आणायचे नसतात. तर पूर्णा आजी म्हणते की तन्वी सुद्धा असंच बोलायची. तर हसतच प्रिया म्हणते की मला अजिबात माहिती नव्हतं बरं का पूर्णाई. तर लगेचच प्रिया म्हणते की लहानपणी आईवर केलेले संस्कार मी कसे विसरेन पूर्णाई. तर अश्विन लगेचच सायलीला म्हणतो की सायली वहिनी, तू डॉक्टरांचं तरी ऐक आणि आराम कर. तेव्हा सायली ही अश्विनकडे बघत हसते. तेवढ्यात प्रताप तिथे नाश्ता करण्यासाठी येतो. तर कल्पना प्रतापला विमलला कॉफी देण्यासाठी सांगते. तर लगेचच पूर्णा आजी म्हणते की मला काय वाटतंय कल्पना, आपण आता अश्विनचं लग्न करून टाकूया, म्हणजे तू या सर्व कामातून मुक्त होशील. अश्विन म्हणतो की पूर्णा आजी, हे काय तुझं नवीन आता. तर अस्मिता म्हणते चांगली आयडिया आहे बरं का पूर्णाई. कल्पना म्हणते की मला माझी दुसरी सून आलेली चालेल, पण अश्विनला चालणार आहे का. तेव्हा पूर्णाई म्हणते की का नाही चालणार, आता त्याची प्रॅक्टिस सुद्धा चांगली झाली. तर अस्मिता म्हणते की करवली म्हणून मी अश्विनच्या लग्नात खूप नाचणार आहे. तेव्हा पूर्णाई म्हणते की आता अश्विनचं लग्न तरी आपल्या समोर आणि आपल्या पद्धतीने व्यवस्थित व्हायला हवं. तेवढ्यात वरून अर्जुन खाली येते, पूर्णाजीचे बोलणे ऐकतो. तर पूर्णाजी म्हणते की खरंच अश्विनचं लग्न मी आता सगळ्यांच्या समोर करेल, असे मंदिरात लपून छपून नाही. तेव्हा अर्जुन हा अवाक होतो. तर पूर्णाजी म्हणते की माझ्या अश्विनचं लग्न असं मी मानाने करील. तर लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसतो. पूर्णाजी म्हणते की असं मला अर्जुनचं लग्न असं अग्नीच्या फेरेने माझ्या समोर व्हावं मला वाटत होतं. तेव्हा प्रताप म्हणतो की पूर्णाजी आता विसरते सगळं. तेव्हा पूर्णाजी म्हणते की कसं विसरू, मला अर्जुनचं लग्न असं सागर संगीत व्हायला हवं होतं. लगेच पूर्णाजी म्हणते की पण ही मुलगी कुठून आली आणि या घरात घुसली. तेव्हा लगेचच अर्जुनला मोठा धक्का बसतो. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई, पण अर्जुनचं लग्न विधीपूर्वकच झालेलं आहे. तेव्हा पूर्णाईजी म्हणते की कल्पना, तू बघितलं का. पूर्णाजी म्हणते की ही मुलगी घरात आली आणि हिने सुखाची आणि नात्यांची होळी करून टाकली. पूर्णाजी म्हणते की अर्जुनची बायको विधिवत माझ्या मनासारखी या घरात आली असती ना. तेवढ्यात पूर्णाजी अशी हाक मारत अर्जुन तिथे येतो. तर सायली म्हणते की आत्ता तुम्ही एवढ्यात काही बोलू नका. तर अर्जुन म्हणतो की तू थांब. तर लगेचच अर्जुन हा देवी समोर येतो आणि लगेचच त्या देवीच्या खाली होम हवन करण्याचं भांडं ठेवलेलं असतं. अर्जुन ते भांडं बघतो. त्यानंतर अर्जुन हा देवी समोरचा काळा दोरा आपल्या हातात उचलून घेतो. त्यानंतर अर्जुन हा कुंकवाच्या करंड्याचं ताट आणि ते होम हवनाचं भांडं आपल्या हातात घेऊन समोर येतो आणि समोरच अर्जुन हा ते भांडं खाली ठेवतो. तेव्हा सर्वजण अवाक होऊन अर्जुन समोर येतात. तर कल्पना म्हणते अर्जुन, तू हे सर्व इथे का आणलेस. तर पूर्णाजी म्हणते की अर्जुन, हे तू काय करतोयस. तर अर्जुन काही बोलत नसतो. अस्मिता म्हणते अर्जुन तू काय करतोयस, पूर्णाजी तुला विचारते, सांग ना मग. तर लगेचच अर्जुन हा सायलीचा हात आपल्या हातात धरतो आणि अग्नी पेटवून अग्नीच्या भोवती अर्जुन हा सायलीसोबत फेरे घेतो. त्यानंतर आता अर्जुन हा त्याच्या नावाचे मंगळसूत्र सायलीच्या गळ्यात बांधतो. त्यानंतर अर्जुन हा त्याच्या नावाचे कुंकू सायलीच्या कपाळी भरतो. तर ते सर्व प्रकार बघून पूर्णाजी खूप अवाक होते आणि म्हणते की हे सर्व काय चाललंय अर्जुन. तर अर्जुन म्हणतो की पूर्णाई, तुला माझं लग्न बघायचं होतं ना, बघ मग. तेव्हा पूर्णाजीला सुद्धा मोठा धक्का बसतो. तर आता सायलीच्या भांगेत कुंकू भरल्यामुळे सायलीसुद्धा अर्जुनकडे बघू लागते. तर कसं वाटलं अर्जुनचं सायलीवरचं प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.